नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप दिवसानंतर यूट्यूबवर येतोय. तर आपली जी एक सिरीज होती कन्सेप्ट इज पॉवर, तर त्या सिरीजचं पुढचं लेक्चर घेऊन मी तुमच्यासमोर आज आलेलो आहे. परीक्षा जवळ आली आहे आपली, तर त्या दृष्टीने तुम्हाला काहीतरी हेल्प व्हावी, नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटाव्यात, त्यासाठी ही सिरीज मी घेऊन येतोय. आणि थोडासा अभ्यास कसा करायचा हे पण 1-2 मिनटं बोलतो, की सगळ्यांचा अभ्यास चालू असेल, आता जरा ग्रिप पण पकडली असेल नोटिफिकेशन आल्यापासून. पण आपल्या विषयाचा अभ्यास करायची एक सिंपल मेथड तुम्हाला सांगतो. आपला विषय मी आज 5 तास गणित बुद्धिमत्ता करतो, मग लय भारी होईल, 5 दिवस देतो, रोज 5-5 तास देतो, असं नाहीये. तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा जीएसचा, आणि माझ्या विषयाला रोज तुम्हाला 2 तास देणं गरजेचं आहे. गणित बुद्धिमत्ताशिवाय पोस्ट मिळणं भयंकर अवघड आहे. तुम्हाला गणित बुद्धिमत्तामध्ये 16-17 मार्क आले तर तुमचा कट ऑफ क्लिअर करायचे चान्सेस जास्त आहेत. ठीक आहे, त्यामुळेच. आणि मेन्सला तर 18-19 आता, कारण त्याशिवाय आता कट ऑफ एवढ्या गगनाला भिडायला लागलाय ना, तर तुम्हाला गणित बुद्धिमत्ता हा एकमेव विषय की जिथं तुम्ही जास्त मार्क कॅप्चर करू शकता आणि तुमचा स्कोर वाढवू शकता. ओके, तर चला आजच्या थोडंसं लेक्चरला सुरुवात करू आपण. आणि काही चांगले चांगले प्रश्न घेऊन आलोय. सोपे प्रश्न आहेत, आयोगाला आलेलेच प्रश्न आहेत, पण एक एक पॅटर्न आपण कव्हर करतोय, त्यामुळं प्रश्न घेतोय मी हे. आणि अशा पद्धतीनं रोज तुम्ही गणित बुद्धिमत्ताचा अभ्यास करा. इथं तुम्हाला मी माझा नंबर दिलेला आहे, ठीक आहे. याच्यावर तुम्ही तुमचे डाऊटसुद्धा मला विचारू शकता. मी डाऊट सॉल्व करून देण्यासाठीच या फील्डमध्ये फेमस झालेलो आहे, की तुम्ही रात्री बेरात्री जरी मला डाऊट विचारला, मेसेज रीड केल्यानंतर मी रिप्लाय देतो. ठीक आहे, म्हणजे शिक्षकापर्यंत तुम्हाला पोहोचता येतं. तर डेफिनेटली तुम्ही या नंबरवर डाऊट विचारू शकता, एन्क्वायरी वगैरे करू शकता कोर्सेसची आपल्या. हा आहे तो आपला सगळ्यात मोठा कोर्स आहे आणि सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांनी जॉईन केलेला कोर्स आहे. संपूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्ता बॅच 2026 एज्युकल्चर या ॲपवरती हा कोर्स आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा आपण प्रत्येक टॉपिकची कन्सेप्ट क्लिअर करतो, आणि त्याच्यानंतर 2009 ते 2026 पर्यंत झालेले आतापर्यंतचे सर्व प्रश्न आपण या बॅचमध्ये घेतो. एकही प्रश्न आपण स्किप करत नाही. तर अशी ही सगळ्यात मोठी बॅच आहे आपली. जर तुम्ही आत्ता सुरुवात करत असाल तर पूर्व आणि मुख्य या दोन्हीसाठीचा समावेश होतो. वेगवेगळं असं काही नाहीये. ही एकमेव अशी मोठी बॅच आहे की जिथं 3000+ PYQचा वर्गामध्येच सोल्युशन तुम्हाला मिळतं. तुम्हाला दुसरं काहीही करायची काही गरज नाही. 2 वर्कबुक असतात आपले, एक मॅथचं वर्कबुक आहे, एक रिझनिंगचं वर्कबुक आहे. ते 2 वर्कबुक घेतले की तुम्हाला दुसरी नोटबुक घालायची गरज नाही, वही घालायची गरज नाही. त्याच्यातच कन्सेप्ट लिहायला जागा आणि प्रत्येक प्रश्नाच्या खाली सोडवण्यासाठी जागा. असे खूप भारी वर्कबुक आत्ता कुठेच मार्केटमध्ये दुसऱ्या कोणाचे ते उपलब्ध नाहीत, असे ते वर्कबुक आहेत. ते सुद्धा घ्या आणि ही बॅच बघायला सुरुवात करा. आज जरी बॅच घेतली तरी तुमच्या परीक्षेपर्यंत रोज जर तुम्ही 2.5 ते 3 तास देणार असाल तर ही बॅच आरामात कंप्लीट होईल. दुसरं तुम्हाला काहीही करायची गरज नाही. मन लावून माझं लेक्चर बघणे एवढंच तुम्हाला करायची गरज आहे. बाकी काही डाऊट असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहेच, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता ही सगळी बॅच रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये उपलब्ध आहे आणि लेटेस्ट आहे. 22 मार्चला त्याचं शेवटचं लेक्चर झालेलं आहे आणि अजून पण थोडे थोडे लेक्चर्स त्याच्यात अपलोड होत राहत असतात नेहमी. ओके, हीच लेटेस्ट बॅच आहे. या वर्षीच्या प्रत्येक एक्झामसाठी तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. संपूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्ता 2026 एज्युकल्चर, सॉल्व विदाउट फॉर्म्युला. एक्स नाही वापरायचं, काय नाही वापरायचं. चला तर आपल्या आजच्या लेक्चरला येऊ. पर्सेंटेज टॉपिक आज मी निवडला आहे, ठीक आहे. जे माझं होतं कन्सेप्ट इज पॉवर, त्याच्यामध्ये मी आजचा टॉपिक पर्सेंटेज निवडला. याच्या आधी 2 लेक्चर झाले त्याचे, वर्क अँड टाइम आणि एजेस. तर असंच रोज एक एक टॉपिक आपण घेऊ आणि त्या टॉपिकविषयी काहीतरी टाईप त्यातला आपण कव्हर करू. चला पहा, पर्सेंटेज टॉपिक निवडलाय. त्यातला हा प्रश्न, तुम्ही म्हणा सर असलं शिकवायला आलाय का? अरे नाही शिकवायला आलो, ह्यातल्या गमती जमती सांगायला आलोय मी तुम्हाला. ठीक आहे, तर काय म्हटलंय, 2100चे 16%. आता सगळ्यांना माहित आहे 2100चे 16%, 2100 गुणिले 16% असं लिहितो आपण. 16% म्हणजे 16/100. मग ह्या 2 शून्याला हे 2 शून्य मी कट केले, म्हणजे राहतंय काय 21 गुणिले 16, 16 × 16, हा चाला 1, 16 × 2 = 32 आणि 1 = 33, म्हणजे उत्तर काय आलं 336. ही झाली प्रॉपर मेथड. पण परीक्षेच्या वेळी जर वेळच वाचवायचा आहे तुम्हाला, तर तुम्हाला काय करावं लागेल, सिंपल लक्षात ठेवायचं, हे टक्के कधी जरी आलं तरी ह्या टक्क्याला 2 शून्य कट करायचे आणि बाकीचा गुणाकार. 21 गुणिले 16, मग 6 × 1 = 6, एकक स्थानाला काय आलं पाहिजे 6.
मग एकक स्थानाला 6 असणारे किती ऑप्शन आहेत रे? एकच ऑप्शन आहे. 5 सेकंदात गणित सुट. ठीक आहे. आणि हे माझे प्रश्न नाही आहेत, हे आयोगाचेच प्रश्न आहेत. आणि असंच असतं, कुठलीच कॉम्पिटिटिव्ह परीक्षा ही कॅल्क्युलेशनची नसते, तर ती कन्सेप्टची असते. हे नेहमी लक्षात ठेवायचं. पर्सेंटेजला काय रे? 2 शून्य कट होतात. समजतंय सगळ्यांना व्यवस्थित? चला पुढे जाऊ आपण. पुढचा प्रश्न घ्या. मी आता हा टाईप आणलेला आहे तुमच्यासाठी. काय? एका परीक्षार्थीने 30% गुण प्राप्त केले, परंतु तो 10 गुणांनी अनुत्तीर्ण झाला. दुसऱ्या परीक्षार्थीने 52% गुण प्राप्त केले, जे उत्तीर्ण होण्यासाठी लागणाऱ्या कमीत कमी गुणांपेक्षा 34 जास्त आहेत. तर उत्तीर्ण होण्यासाठी कमीत कमी किती टक्के गुण आवश्यक आहेत? मी नेहमी कुठलेही प्रश्न थोडंसं डायग्रामॅटिकल तयार करतो, जेणेकरून समजायला सोपं जातं. मी म्हणतो की ही तुमची मार्कांची लाईन आहे, ही मार्कांची लाईन आहे. त्यांनी काय सांगितले? 30% गुण प्राप्त केले, त्याला इथं 30% गुण मिळाले, बरोबर. परंतु तो 10 गुणांनी अनुत्तीर्ण झाला. 10 गुणांनी अनुत्तीर्ण झाला म्हणजे त्याला अजून 10 गुण पाहिजे होते. म्हणजे ही तुझी काय झाली? पासिंग मार्क झाला हा तुझा. त्याला अजून 10 मार्क. टक्के खाली लिहिले, मार्क वर लिहितो मी. दुसऱ्या परीक्षार्थीने 52% प्राप्त केले, म्हणजे जास्त प्राप्त केले. त्यानं किती टक्के प्राप्त केले? 52% प्राप्त केले. आणि तो काय झाला रे? पासिंग पेक्षा 34 गुण जास्त आहेत त्याला, म्हणजे पासिंग पेक्षा त्याला 34 गुण जास्त आहेत. बरोबर. समजलं इथपर्यंत सगळ्यांना? आता मला सांगा, हा इथून इथपर्यंत मार्क किती झाले रे? 34 आणि 10 44. बरोबर. हे 10 आणि हे 34, हा गॅप किती झाला? 44चा झाला. आणि हा गॅप कितीचा झाला? 30 आणि 52, म्हणजे 22% गॅप झाला. म्हणजे टक्क्यांच्या भाषेत कितीचा गॅप आहे? 22%. आणि मार्कांच्या भाषेत कितीचा गॅप आहे? 44चा. तुम्ही म्हणाल सर इथं बेरीज करता, इथं वजाबाकी करता. अरे टक्के आहेत ना, इथं 30%, इथं 52%, गॅप किती? 22%. आणि इथं काय? हे इथलं 10 आहे, इथलं 34 आहे, म्हणजे हा गॅप किती झाला? 34 आणि 10 44. मग मला याच्यावरून काय कळालं? आपल्या 22%ला ते कितीची किंमत करतायत? 44ची. म्हणजे आपल्या 1% ते कितीची किंमत करतील? 22 दुनी 44, 2 मार्कांची. आता विचारलंय काय त्यांनी? तर उत्तीर्ण होण्यासाठी कमीत कमी किती टक्के गुण आवश्यक आहेत? किती टक्के गुण आवश्यक आहेत? मग आता मला सांगा, हे 10 मार्क आहेत, 2 मार्क म्हणजे 1%, तर 10 मार्क म्हणजे 5%. 10 मार्क म्हणजे 5%. मग पास होण्यासाठी किती टक्के मार्कांची गरज आहे? हे 30%, आणि अजून 5% पाहिजेत. 30 आणि 5 35%. म्हणजे पास होण्यासाठी किती टक्के मार्क लागणार आहेत? 35% मार्क लागणार आहेत. कळलं? हे असा सिंपल पद्धतीनं जायचंय ना, की एक सम फॉर्म्युलाच्या पद्धतीनं जायचं. ह्याच्यात तुम्ही काही काढू शकता. पहिल्या विद्यार्थ्याला किती मार्क मिळाले? 1% म्हणजे 2 मार्क आहे, तर 30% म्हणजे 30 दुनी 60. दुसऱ्या विद्यार्थ्याला किती मार्क मिळाले? 1% म्हणजे 2 मार्क आहे, तर 52% म्हणजे 104. परीक्षा किती मार्कांची होती? तर परीक्षा 100%ची असते. मग 1% म्हणजे 2 मार्क आहेत, तर 100% म्हणजे 200. कळलंय? समजलंय? सगळ्यांना पटलंय? किती व्यवस्थित पद्धतीने होतंय? कळलं? तर हा टाईप मला तुम्हाला समजून द्यायचा होता. आता ह्या टाईपचे अजून 3 एक्झाम्पल मी तुमच्यासमोर घेऊन आलोय, पहा. ठीक आहे. आणि एकच काम करायचं आहे, कमेंट करायची, समजलंय नाही. मी नंतर जरी बघत असतो, तुमचे वेगळे काय डाऊट असेल तर ते डाऊट कॉपी पेस्ट करून टाकायचे. तुम्हाला मी नंबर पण दिलेलाच आहे, तर त्या नंबरवर विचारायचे. ठीक आहे. हे तुमच्या मित्रांना शेअर करायचं लेक्चर. एवढंच तुम्ही माझ्यासाठी करा, खूप झालं. ठीक आहे. चला पुढे जाऊ आपण. तशाच पद्धतीचा प्रश्न आहे. आशाला एका परीक्षेत पास होण्यासाठी 40% गुणांची गरज असते. आता पासिंग 40% गुणांची गरज आहे, म्हणजे 40% गुण मिळाले तर ती पास होते. डन. परत तिला किती गुण मिळाले? तिला 210 गुण मिळतात. तिला पास होण्यासाठी लागणाऱ्या गुणांपेक्षा 10 गुण अधिक मिळतात, म्हणजे पासिंग पेक्षा 10 गुण अधिक मिळतात तिला. तिला किती गुण मिळालेत रे? 210. तिला 210 गुण मिळालेत, आणि हे 10 मार्क एक्स्ट्रा आहेत पासिंग पेक्षा. म्हणजे पास कितीला आहे रे? पास आहे 200ला. पण टक्क्यांच्या भाषेत पास कितीला आहे? 40%ला. तिला 210 मार्क्स मिळाले आणि पासिंग पेक्षा 10 मार्क एक्स्ट्रा मिळाले, म्हणजे पासिंग कितीला आहे? 200लाच पासिंग आहे. पण टक्क्यांच्या भाषेत कितीला आहे? 40%ला.
म्हणजे आपल्या 40%ला ते किती म्हणतायत 200. बरोबर. मग तुला कळालंय काय करायचं असते पुढं. आपल्या 40%ला ते किती म्हणतायत 200 म्हणतायत. तर आपल्या 1%ला किती 5. 40 न फक्त भागायचं असतं, लय काय करायचं नाही. 40%ला 200 तर 1%ला 5. तर परीक्षेतील अधिकाधिक गुण. परीक्षेतील अधिकाधिक गुण म्हणजे काय टोटल गुण. परीक्षा टोटल किती गुणांची असते 100%ची. मग 1%ला 5 आहे तर 100%ला किती रे 1% म्हणजे 5, 100% म्हणजे 500. परीक्षा किती गुणांची आहे 500. माझा प्रश्न आहे का नाही. आयोगाचेच प्रश्न. कळाली कन्सेप्ट कळाली. काय रट्टा मारायला लावतोय का तुम्हाला. काहीच रट्टा मारायला लावत नाही. चल पुढे जाऊ अजून आपण आता. अजून जेव्हा ह्याचा 5 प्रश्न होतील आपले तुम्हाला प्रॉपर हा टाईप कळून जाईल. पहा, जर एखाद्या संख्येचा 50%, एखाद्या संख्येचा 50% व त्याच संख्येचा 35% जर 12 ने कमी असेल. आता मी काय सांगतो, ही ती संख्या आहे, तिचा 50% हा पकडू 50%, आणि परत तिचाच 35% हा पकडू. कितीनं कमी आहे रे 12 कमी आहे. पण मला सांगा आपल्या टक्क्यांच्या भाषेत कितीनं कमी आहे 50 आणि 35 मध्ये कितीचा फरक आहे 15%चा. पण रियालिटीमध्ये कितीचा फरक आहे 12चा फरक आहे. मग मी काय म्हणू शकतो आपल्या 15%ला ते किती म्हणतायत 12. बरोबर. तर ती संख्या स्वतःमध्ये किती असते 100. आपल्या 15ला 12 आहे तर आपल्या 100ला किती. मग काय येणार याचं आन्सर बघा. हे 1200 लिहिलं, 12 गुणिले 100 1200 भागिले 15, 15 8 2000, 15 0 0. तर ती संख्या किती रे 80. कळालं. हे तर तुला समजण्यासाठी आहे. पेपरमध्ये तू एवढं करणार पण नाही, तू तोंडीच करणार. 50 आणि 35 मध्ये 15चा फरक आहे. आपल्या 15ला किती म्हणतायत 12, तर आपल्या 100ला किती. आपला आणि त्यांचं. ही माझी मेथड आहे. तू कुठं जरी हे 2 शब्द ऐकले तर ते विद्यार्थी कुठला तरी माझ्याशी संबंधित असेल तो. ठीक आहे. 15ला 12 तर 100ला किती काय येणार 80. समजलं. एवढ्या सोप्या पद्धतीने आपल्याला करता येतं. बघा, बँकेशी केलेल्या करारानुसार एका उद्योजकेला काही हप्त्यात कर्जाची परतफेड करायची आहे. 18 हप्ते दिल्यानंतर फक्त 40% कर्जाची परतफेड करायची आहे असे तिला आढळले. म्हणजे 18 हप्ते दिल्यानंतर किती राहिले 40% राहिले. म्हणजे दिलं किती टक्के 60%. बरोबर. काय म्हटलं बघ, हे टोटल हप्ते 18 हप्ते त्यांनी दिले, त्यानंतर राहिले किती रे 40%. 40% राहिले टोटल तर 100% असतं. म्हणजे दिलं किती 60%. पण हे आपल्या भाषेत, त्यांच्या भाषेत किती आहे 18. म्हणजे आपल्या 60ला ते किती म्हणतात 18 म्हणतात. आपल्या 60ला 18 म्हणतात. तर उरलेल्या म्हणजे कशाचं विचारलंय 40चं काढायचं. आपल्या 60%ला किती म्हणतायत ते 18. तर विचारले उरलेले आपल्या 40ला किती झालं. शून्याला शून्य गेले. 6 1 6 6 3 18 3 चौक 12. किती हप्ते उरलेत रे. उरलेले हप्ते विचारले म्हणून किती 12. कधी कधी काय विचारतात टोटल. मग त्यावेळी तू काय करणार आपल्या 60ला 18 तर आपल्या 100ला किती. किंवा तो असं पण करू शकतो 18 दिले 12 राहिले, 18 ने 12 30. जे विचारलंय त्या पद्धतीनं आपण जायचं. कळालं सगळ्यांना व्यवस्थित एकदम. ठीक आहे. कमेंटमध्ये सांगायचं काय पाहिजे काय नको, म्हणजे ते पुढच्या लेक्चरला मला इम्प्रूव्ह करता येतं त्याच्यामध्ये. ठीक आहे. चलो आगे. तर हे असे जे टाईप आहेत की जिथं तुम्हाला पर्सेंटेजमध्ये मार्कांचा टाईप येतो, असं गोष्टी हप्ते भरले पैसे भरले वगैरे थोडं पास नापासचा टाईप येतो, ते सगळे तुम्ही या मेथडमध्ये शिकू शकता. आणि हा आपला संपूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्तेचा कोर्स आहे, तो तुम्ही जॉईन करू शकता. सगळे लेक्चर आपल्या ह्याच्यातले कंप्लीट झालेले आहेत. काही अवघड वगैरे आपण स्किप करत नाही, सगळं वर्गात घेतो. आणि हे मुलांनीच काही लोकांनी असं पसरवलेलं आहे की सर हुशार मुलांचा शिक्षक, तसं काही नाही बाळांनो. हे आत्ताचं तुम्हाला कळालं बॅचमध्ये ह्याच्यापेक्षा स्लो चालू असते. मी 1.25 तास 1.5 तास एक पण एक्झाम्पल घेत नाही आणि तुमच्याशी बोलत असते. मग विचार करा तुमच्या किती कन्सेप्ट मी क्लिअर करतो.
रट्टा मारून, ट्रिक्सनं, लॉजिक वापरून मॅथ रिझनिंगमध्ये मार्क पडत नाहीत. त्यानं फक्त त्या शिक्षकांचे रील्सचे व्ह्यूज वाढतात, बाकी काही होत नाही. तुम्हाला मॅथ्स एकदम भारी पद्धतीने शिकायचं असेल तर कन्सेप्ट इज पॉवर, आणि तीच आपली ही सिरीज सुरू आहे. बिंदास्त आपापलं स्टेटसला ठेवा, मुलांना शेअर करा, ग्रुपमध्ये, व्हॉट्सअपमध्ये, टेलिग्राममध्ये, जे काय असेल ते तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा लेक्चर. ठीक आहे, काही ना काहीतरी फायदाच होणार आहे. आपण इकडच्या तिकडच्या गोष्टी वर्गात पण करत नाही, यूट्यूबवर पण करत नाही. आपण टू द पॉईंट शिकवतो, दुसरं आपण काहीही करत नाही. तर तुम्हाला जर लेक्चर आवडला असेल तर डेफिनेटली लाईक वगैरे तर कराच, आणि इतर विद्यार्थ्यांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये त्या सगळ्याचा फायदा व्हावा. आणि ज्या विद्यार्थ्यांना कुठलेही डाऊट असतील त्यांनी मला बिंदास्त या नंबरवर डाऊट्स विचारू शकता. मी डाऊट सॉल्व्ह करण्यासाठीच या फील्डमध्ये फेमस आहे. मी मुलांचा डाऊट इग्नोर करत नाही, त्याच्या प्रत्येक शंकेला मी उत्तर देतो. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.